स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत सगळे? सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे वटपौर्णिमा. तर पौर्णिमेचं आज देवानी मला किती छान असं दर्शन दिलं स्वामींनी. खूप छान वाटलं. मी सकाळी गेले होते सामान पूजेचं आणायला, आंबे वगैरे आणायला आणि बरंच काही फुलं हार वगैरे राहिले होते. आणि येताना आरती स्वामींची कानावर पडली. मग काय जीव राहत आहे का? गेले मग मंदिरात. काय माहिती संध्याकाळी जायचा बेत होता, पण स्वामींनी सकाळीच बोलवलं. आणि हे नवीन जोडपं होतं, यांच्या लग्नाला 2-3 दिवसच झालेलं होतं आणि त्यांना ते मान दिला होता आज आरतीचा पौर्णिमेचं. खरंच ते किती नशीबवान असते स्वामींच्या दरबारात आरतीचं मान मिळणं. आणि खूप छान वाटलं. आणि ते नवीन नवरा नवरीला सगळ्यांनी नाव घ्यायला लावलं. कुणाचे कोण ओळख झाली होती ना पाळख झाली होती. मंदिरात येतो जातो भेट झाली होती, पण त्यांनी आपलेपणाची आपुलकी जी दाखवली त्या मंदिरात, मला खूप छान वाटलं. नेहमी जाते, नेहमी ते दादा दिसायचे, पण ह्यावेळेस ते दोघं दिसले. पहिल्यांदाच म्हणजे लग्न झालेले 2-3 दिवसच झाले होते त्यांना. त्यानंतर त्यांचे एक उखाणे खूप छान झालेले आहेत. इथं उखाणे आता हे स्वामींचं दर्शन वगैरे मी घेतलं आणि मग त्यांनी सगळ्यांनी तिथं जेवढे आम्ही आरतीला अवेलेबल होतो त्यांना उखाणा घ्यायला लावला. आणि मग ते दोघं इथं उखाणा घेत आहेत. तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. त्यात वहिनींनी खूप छान उखाणा घेतला. डबलदा त्यांना उखाणा घ्यायला लावलेला आहे. वा 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 वा, मस्त, एकदम छान. हॅलो नाही वा वा वा. तरी त्यांनी दोघांनी खूप छान असा आवाज घेतला, उखाणे घेतले. मला खूप छान वाटलं. जुन्या आठवण झाली. काही काळात 19 वर्षाखालची माझी आठवण स्वतःची झाली की आपण ही लग्न झाल्यावर असे काही उखाणे घेतले होते. आणि असं काही मान मिळतं, हे काही लग्न झाल्यावर पण मिळतं आणि नंतर पण मिळत असतं, पण त्याला नशीब लागतं. आणि खरं स्वामींच्या तिथं नशीबच म्हणायचं की त्यांना मंदिरात असं स्वामींनी साक्षात मागून सांगितलं की तुम्ही उखाणा घ्याच. तसं काही झालं होतं. आणि बघू शकता इथं लेकीने मस्त असं हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं होतं. दिवे पाजळे तुपाचे. आणि रांगोळी किती सुंदर काढली होती. आजची रांगोळी खूप छान काढली होती. त्यानंतर आपलं अमावस्या पौर्णिमेला मी दरवाजावर स्वस्तिक आणि सरस्वती दोन्ही काढत असते. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, दरवाजावर हे असं स्वस्तिक काढलेलं आहे हळदीचं. आणि हे पण काढलेलं आहे, सरस्वती पण काढलेली आहे. आणि त्यानंतर हे आपल्या दरवाजाचं पूजन वगैरे झालेलं आहे. छान अशी ही पूजा झालेली आहे पौर्णिमेची. आणि स्वामींना घरी आणलं होतं. साक्षात स्वामी आले, अक्कलकोटचे महाराज माझ्या घरी आले. खूप छान वाटलं मला. आणि मग आता ती मूर्ती अशीच नाही ठेवता येत म्हणून अभिषेक केलं. आणून 2-3 दिवस झालं होतं आणि तिला तांदळाच्या पॅक ह्याच्यामध्ये ठेवलं होतं. तांदळाच्या ह्याच्यात ठेवायला सांगितलं होतं, भांड्यात तांदूळ ठेवून. आणि मग काही तर दही, दूध, मध आणि साखर घेतलेलं होतं आणि तुळशीचं पान. आणि छान असं स्वामींना इथं अभिषेक करून घेतलं. पूर्वेकडं म्हणजे पूर्व पश्चिमेकडं हे करून तोंड हे करून थांबले होते. तर छान अशी अभिषेक घेतला स्वामींना करून. आणि मग नंतर मधाचं बरंचसं असं चिकट राहिलं होतं, मग ते थोडंसं हाताने काढून घेतलं. आणि बघू शकताय तुम्ही स्वामींची मूर्ती खूप सुंदर आहे, खूप छान होती आणि आकर्षक अशी मूर्ती आहे. माझ्या घरात 2 स्वामींच्या मूर्त्या आहेत. एक जी इथं तांदळाचे हार घातलेली दिसत आहे ती मोठी, आणि ही छोटीवाली वस्त्र घालून स्वामींची ही मूर्ती छान अशी बसवलेली आहे. खूप छान वाटलं. आणि नंतर ही स्थापना पण केली आणि मग वस्त्र घातलं. फेटा काय बसत नव्हता. आता हे लगेचच सवय नाही आहे जास्त हे करायची, पण वस्त्र घालून हे स्वामींना खूप